वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. वास्तुप्रसाद, 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 वास्तुप्रसाद. नमस्कार, मी वास्तुप्रसाद प्रसाद शिवरकर. माझे वास्तुशास्त्रातील अनुभव या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र हे तीनही शास्त्र मानवाच्या कल्याणासाठीच तयार झालेली आहेत आणि याचा वापर करून आपण आपल्या कर्माने आपल्या भाग्याला जोड देऊ शकतो. वास्तुशास्त्राचं काम करत असताना बऱ्याच घरांना, बऱ्याच ऑफिसेसला, फॅक्टरीला व्हिजिट करण्याचा योग येतो आणि यातूनच बऱ्याच प्रकारचे अनुभव येत असतात. तर अशाच अनुभवापैकी एक आजचा अनुभव आपल्यासमोर शेअर करणार आहे. मित्रांनो, वास्तुशास्त्र जसं महत्त्वाचं आहे तसंच पत्रिका किंवा ज्योतिषशास्त्र सुद्धा महत्त्वाचं आहे. एका घरी असंच मला ज्यावेळेस बोलवलं होतं की काहीतरी वास्तुशास्त्राचा प्रॉब्लेम आहे आणि मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत म्हणून त्यांनी बोलवलं होतं. ज्यावेळेस मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळेस त्यांच्या पत्रिका बघितल्या, घर बघितलं आणि वास्तुशास्त्राचे तर दोष ऑफकोर्स होतेच. मुलांचं शिक्षण म्हटलं की ईशान्य दिशेचा वास्तुशास्त्राचा दोष असतोच, परंतु त्याबरोबर मला एक दुसरी गोष्ट जाणवली आणि ती म्हणजे पत्रिकेमध्ये आपलं करिअर देखील आपल्याला समजू शकतं किंवा पत्रिकेमध्ये आपल्याला आपलं शिक्षण कुठल्या क्षेत्रामध्ये आहे हे सुद्धा उत्तम प्रकारे आपण पाहू शकतो. तर ज्यावेळेस मी त्यांच्या मुलाची पत्रिका बघितली त्यावेळेस बघितलं की पत्रिकेमध्ये जे काही त्याला यश आहे त्या लाईननं तो मुळात गेला नव्हता. म्हणून ज्यावेळेस मी डिस्कशन करायला लागलो तर त्यांना म्हटलं की आता मुलगा काय करतो. त्यांनी सांगितलं की मुलगा मेडिकलला आहे आणि दुसऱ्या वर्षाला आहे मेडिकलला, परंतु तो आता पुढे बिलकुल मेडिकलचं काहीच करायचं नाही म्हणतोय. खरं म्हणजे चांगल्या मार्काने 12वी नंतर चांगले मार्क पडले आणि चांगल्या मार्काने पास झाल्यामुळे मेडिकलला आम्ही ॲडमिशन घेतली, परंतु पुढे पुढे काय झालं कळत नाही आणि तो आता कॉलेजलाच बिलकुल जायचं नाही आणि मेडिकलमध्ये कुठलंच करिअर करायचं नाही असं हट्ट घेऊन बसलेला आहे. म्हणून हा प्रॉब्लेम आम्ही तुम्हाला सांगून तुम्हाला तुमच्याकडून काही आम्हाला मार्ग सापडेल का याकरता तुम्हाला बोलवलेले. ज्यावेळेस मी त्याची पत्रिका बघितली त्याच्या पत्रिकेमध्ये खरं म्हणाल तर मेडिकलमध्ये त्याला बिलकुल यश नव्हतं. मित्रांनो, पत्रिकेमध्ये पंचम स्थान जे असतं आपलं ते आपल्या शिक्षणाचं स्थान असतं आणि नवम स्थान हे आपल्या हायर एज्युकेशनचं सुद्धा असतं. तर या दोन्ही स्थानाचा विचार करून आपण आपल्या मुलाची पुढे कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती आहे हे सुद्धा जाणून घेऊ शकतो. ज्यावेळेस त्यांची पत्रिका बघितली त्यावेळेस मला समजलं की ह्याला मेडिकलमध्ये नाही तर ह्याला इंजिनिअरिंगमध्ये जास्त यश आहे, जास्त इंटरेस्ट आहे आणि त्याचं करिअर सुद्धा तसंच आहे. पत्रिकेमध्ये शिक्षण एक असतं, पत्रिकेमध्ये करिअर असतं, पत्रिकेमध्ये बिझनेस असतो. काही मुलांच्या पत्रिकेमध्ये ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण शिकणार त्याच क्षेत्रामध्ये जॉब करणार आणि त्याच क्षेत्रामध्ये बिझनेस करणार अशा काही पत्रिका असतात. काही पत्रिका अशा असतात की ज्या क्षेत्रात शिक्षण शिकतील त्याच क्षेत्रात जॉब करतील, परंतु त्याच क्षेत्रात ते बिझनेस करतील असं नाही. किंवा काही जणांच्या पत्रिकेत ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण शिकतील त्या क्षेत्रात जॉबही करणार नाही आणि त्या क्षेत्रात बिझनेसही करणार नाही किंवा त्यांचं करिअर हे वेगळ्या पद्धतीचं असतं. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रिकेतून आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. पत्रिका ही खरं म्हणजे गुगल मॅपसारखी आपण बघायची. पत्रिका आपल्याला एक गायडन्स देत असते, पत्रिका आपल्याला एक मार्ग दाखवत असते. त्या मार्गाचा अवलंब करून आणि आपल्या कर्माने, आपल्या प्रयत्नाने आपण पुढच्या वाटचालीवरती नक्कीच जाऊ शकतो. तर ज्या वेळेस मी त्याची पत्रिका बघितली त्याला म्हटलं की तुला तर इंजिनिअरिंगमध्ये यश दिसतंय. तर त्यांनी तेच सांगितलं. तो म्हटला, अहो मला IT ला जायचं होतं, परंतु घरच्यांच्या आग्रहाखातर चांगलं मार्क पडले आणि घरच्यांनी फोर्स केला आणि मला त्यांनी बळजबरीने मेडिकलला ॲडमिशन घ्यायला लावलं. माझा इच्छा पण नव्हती आणि हळूहळू ती इच्छा माझी कमी कमी होत गेली आणि आता असं झालं आहे की मला बिलकुल कॉलेजला जायची इच्छा नाही आणि मी जरी चुकून डॉक्टर झालो तर त्या लाईनमध्ये तर बिलकुल माझी काम करण्याची इच्छा नाही आहे. असं सांगितल्यावरती त्याचे आईवडील सुद्धा सांगायला लागले, हो तो खरं म्हणजे आग्रह करत होता पण आम्हीच त्याच्या मागे लागलो की नाही मेडिकलला जा, मेडिकलला जा.
त्याची पत्रिका बघितल्यावरती क्लिअर कट कळत होतं की या मुलाला इंजिनिअरिंगमध्ये अतिशय चांगलं यश आहे. कारण मेडिकलला ॲडमिशन मिळाली याचा अर्थच मुलगा हुशार आहे, मुलगा टॅलेंटेड आहे. 12वीपर्यंत त्यांनी चांगला अभ्यास केला आहे आणि 12वीच्या परीक्षेमध्ये त्याला उत्तम प्रकारे मार्क पडले. म्हणजेच काय की नुसतं हुशार असून उपयोग नाही, त्याला व्यवस्थित ट्रॅक मिळणं सुद्धा आपल्या करिअरकरता अत्यंत महत्त्वाचं असतं. मग त्या घरामध्ये ज्यावेळेस मी डिस्कशन केलं तर काही डिस्कशन झाल्यानंतर आम्ही या निर्णयाप्रत आलो की नाही, इंजिनिअरिंगमध्येच त्याला जास्त यश आहे, इंजिनिअरिंगमध्येच त्याला आवड आहे आणि इंजिनिअरिंगलाच त्याला जायची इच्छा आहे. आणि इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, IT इंजिनिअरिंग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँच असतात. या ब्रँचसुद्धा आपल्याला पत्रिकेतून समजू शकतात. तर त्याच्या पत्रिकेप्रमाणे त्याला ITमध्ये जास्त यश होतं. मग तसा मी त्याला सल्ला दिला आणि ऑफकोर्स त्यांच्या घरामध्ये काही ईशान्य दिशेला दोष होते, त्या दोषचं निवारण केलं. त्या घरामध्ये एक वास्तूची ट्रीटमेंट केली आणि ट्रीटमेंटमधून आणि पत्रिकेच्या माध्यमातून त्याला त्याच्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्याकरता मदत केली. थोड्याच वर्षामध्ये त्याचं अत्यंत चांगलं शिक्षण पूर्ण झालं. ITमध्ये त्याला चांगला जॉब मिळाला आणि बोलता त्याची प्रगती ITमध्ये होत गेली आणि आज तो एका फॉरेनच्या चांगल्या कंपनीमध्ये उत्तम प्रकारे जॉब करतोय. तर मित्रांनो, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि अंकशास्त्र याची मदत घेऊन आपण निश्चितच आपल्या करिअरची निवड करू शकतो आणि अशा हजारो लोकांनी आपल्या करिअरच्या, आपल्या शिक्षणाची निवड पत्रिकेच्या माध्यमातून, वास्तूच्या माध्यमातून करून घेतलेली आहे. हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. आपल्याला देखील जर अशा प्रकारच्या कुठल्या अडचणी असतील तर आपण नक्कीच कुठल्या तरी एका चांगल्या जाणकार ज्योतिषाचा आणि वास्तुशास्त्राचा सल्ला घेऊन आपल्या शिक्षणातल्या अडचणी दूर करू शकतात. धन्यवाद. डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद. वास्तू म्हणजे जीवनाचा घटक अविभाज्य. दारिद्र्य दुःखांचे तेथे कधी नसावे राज्य. आयुष्याच्या प्रश्नांना देऊया प्रतिसाद. वास्तुदेवतेला घालूया आर्त आपण साद. वास्तुप्रसाद. 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 नको तोडफोडीचा त्रास अकारण. शास्त्रोक्त रीतीने समस्या निवारण. वास्तू ज्योतिष अंकशास्त्राचा साधुनिया संगम. शांती समृद्धीचा मार्ग शोधू उत्तम. असंख्य परिवारांचा ज्यांच्यावर विश्वास. यश आनंद सुखांचा लाभण्या प्रसाद. चला आजमावूया वास्तुप्रसाद. 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 डॉक्टर प्रसाद शिवरकरांचे वास्तुप्रसाद वास्तुशास्त्र मार्गदर्शन. वास्तु हेल्पलाईन 9921192775. वास्तुप्रसाद.